शिवाजी महाराज की साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव ठाकरेंचा शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसर या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती। या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी 2019ला विधानसभा लढवली, 60,000 मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं। आता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं, डॉक्टरांना आम्ही विनंती केली की तुम्ही लोकसभेला खासदार झालात, आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला 93,000 मतदान झालं आणि या 93,000 मतदानामध्ये राजाभाऊंना विधानसभेला 60,000 मतदान पडलेलं होतं। 93,000तून 60,000 जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान 33,000। त्याच्यामध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी, त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये 33,000मध्ये आहेत आणि जवळपास 60,000 मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे। त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे। आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा। या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊंनी देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे। तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली। पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत। निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले, त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते, त्यांना कार्यकर्ते ज्यावेळी सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही। त्यांच्या तुतारीचे स्कार्फ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे, ते त्यांच्या घोषणा द्यायचे, बाकीचे ते निकमांची घोषणा द्यायचे, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं। शिवसेनेच्या आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं। पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे, शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं। काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली। डॉक्टरांनी देखील आम्हाला पक्षप्रमुख साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्वे करा, ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपल्याला जागा घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही आग्रही राहा। आणि असं असताना या ठिकाणी डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही, आम्हाला मान्य नाही। डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, परंतु त्यांनी जी आता जी घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही, आम्हाला ते मान्य नाही। या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाकडे धरणार। डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपली विनंती कळकळीची, तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केली ते आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल पटलेली नाही।
आमची बदनामी केली त्यांनी. बोले साहेब काउंटिंग एजंटच्या ऐवजी मला अपक्षाचा काउंटिंग एजंट लोकांना सांगतात ते सुरेश मोर आला नाही बघा काउंटिंग हे सांगत नाही. डॉक्टर साहेब तुमच्यासाठी गप्प राहिलाय शिवसैनिक आम्ही अंतर्गत वाद दाखवलेला आमचा किती ठिकाणी अपमान झाला तरी आम्ही तो दाखवला नाही. शिवसैनिकांनी आम्ही उठत रस्त्यावर ते खाली बसले पुढे समोर असायचे. ज्यांनी काही काम नाही केलं फोटो काढायला येतात लढायला आम्ही असतो साहेब जो त्याला पूर्णपणे वेगळं मला फोन आला होता तो संकेत मला आम्ही मान्य केले. तुम्ही सांगा आम्ही मान्य करणार. असं असताना तुम्ही त्यावेळी बोलले खूप वेदना झाल्या स्पष्ट सांगितलं मला कितीतरी वेळा भाऊ आघाडीवर काम बंद करा बंद करा तुम्ही बंद करा